पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। दिल्ली स्फोटाच्या षडयंत्राचा सखोल तपास होणार। कट रचणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा। दिल्ली स्फोटाप्रकरणी अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडली गृह मंत्रालयाची बैठक। दिल्लीचे पोलीस आयुक्त, आयबी प्रमुख, एनआयए प्रमुख, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी होते बैठकीसाठी उपस्थित। दिल्लीमध्ये लाल किल्ल्याबाहेर झालेला स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय। जैश-ए मोहम्मदच्या फरीदाबाद मॉडेलमधील दहशतवाद्यांचा सहभाग असल्याची शक्यता। मृतांची डीएनए टेस्ट होणार। दिल्लीत स्फोट झालेल्या कार मालकाचा पुलवामा कनेक्शन समोर। स्फोटापूर्वी कारवर फरीदाबादमध्ये दंडात्मक कारवाई। जप्त केलेल्या 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा स्फोटाशी संबंध। दिल्लीतील स्फोट झालेल्या कारचा स्फोटापूर्वीचा सीसीटीव्ही समोर। कारमध्ये फरीदाबाद मॉडेलचा प्रमुख सदस्य डॉक्टर उमर मोहम्मद असल्याची माहिती। लाल किल्ला स्फोटानंतर तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर। 13 संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती, तर 200 पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी। दिल्लीतील कार स्फोटानंतर नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी पळापळ। जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा धावले। सीसीटीव्ही आलं समोर। दिल्ली कार स्फोट प्रकरणाच्या तपासाला वेग। एफएसएल, एनआयए, एनएसजीच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी। घटनास्थळावरून काही वस्तू सुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती। रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा घटनास्थळी दाखल। फरीदाबादमधील सेक्टर 56 मध्ये मोठी कारवाई। तब्बल 50 ते 60 किलो स्फोटकं जप्त। 2 संशयितांना अटक। सखोल तपास सुरू। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। दमानियांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद। तुम्ही मोदी शहांकडे जा किंवा फडणवीसांकडे जा, तुम्हाला केसमधून बाहेर काढणार नाही, दमानियांचा अजित पवारांना इशारा। अजित पवारांना चक्की पीसिंग म्हणणारे फडणवीस एकदा नाही तर 3 वेळा शपथविधी करतात, त्यामुळे मला फडणवीसांकडून अपेक्षा नाही, अंजली दमानिया यांचं टीकास्त्र। दिल्लीतल्या स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हाय अलर्ट। मुंबई, पुणे, नागपूरमधील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली। श्वान पथकाच्या मदतीने वाहनांची तपासणी। धार्मिक स्थळांवरील बंदोबस्तात सुद्धा वाढ।